नमस्कार रसिक श्रोते हो. संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नित्य हरिकथा नित्य नामावळी, वैष्णवांचे कुळीन धन्य जन्म. महाराज म्हणतात की ज्या कुटुंबात दररोज देवाचे नामस्मरण होते, जिथे नित्य नियमाने ईश्वराच्या कथा सांगितल्या आणि ऐकल्या जातात, अशा भगवंताच्या भक्तांच्या कुळात जन्म मिळणे हे खऱ्या अर्थाने भाग्याचे आहे. ज्यांच्या आयुष्यात देवाचे नाव अखंड सुरू असते, त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य आणि सार्थक होते. महाराज आपल्याला नित्य हा शब्द मुद्दाम सांगतात. केवळ एखादे संकट आल्यावरच देवाची आठवण काढण्यापेक्षा रोजच्या आयुष्यात कृतज्ञता म्हणून ईश्वराचे नाव घेणे महत्त्वाचे आहे. भक्ती म्हणजे केवळ देवळात जाऊन बसणे नाही, तर आपले रोजचे काम प्रामाणिकपणे करत असताना मनात चांगले विचार आणि देवाचे स्मरण ठेवणे, हीच खरी भक्ती आहे. आपण आपल्या घरातील आजी किंवा आजोबांकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल, ते पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातील सर्व कामे करत असतात, पण त्यांच्या ओठांवर सतत राम कृष्ण हरी किंवा विठ्ठलाचे नाव असते. त्यांच्या चेहऱ्यावर जी एक विलक्षण शांतता आणि समाधान असते, ते जगातील कोणत्याही महागड्या वस्तूतून मिळत नाही. रोज लोकल ट्रेन किंवा बसने प्रवास करणारी आपली कष्टकरी माणसे, दिवसभराचा थकवा असूनही प्रवासात जेव्हा ते एकत्र भजने म्हणतात किंवा देवाचे नाव घेतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो. हेच त्या नित्य नामावळीचे आणि चांगल्या विचारांचं सामर्थ्य आहे. तरुण मित्रांनो, दिवसातील थोडा वेळ तरी चांगले विचार ऐकण्यासाठी, वाचनासाठी आणि स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी काढा. ईश्वराचे नामस्मरण करणे हे एक प्रकारचे ध्यानच आहे. या नित्य ध्यानामुळे मनाची एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो आणि कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची मानसिक ताकद मिळते. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी घराघरात हरिकथा आणि चांगले विचार रुजायला हवेत. चला तर मग संत निवृत्तीनाथ महाराजांच्या या अमृतमय विचारांना आपणही आपल्या आचरणात आणूया. दररोज थोडे का होईना, पण चांगले विचार ऐकूया आणि आपले हे अनमोल जीवन खऱ्या अर्थाने धन्य करूया. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.